नमस्कार. आज आपण हे मेट्रासेसचे ॲडजॉइंट मेथडवरचे काही शॉर्टकट आहे हे माहीत पाहिजे. डिटर्मिनंट ऑफ के इक्वल टू के रेस पॉवर एन डिटर्मिनंट ऑफ ए. एन म्हणजे ऑर्डर. आता एनचा लक्षात ठेवा, एन म्हणजे जिथं काही एन येईल त्याला ऑर्डर ऑफ द मेट्रासेस. 3/3 ऑर्डर 3, एनची व्हॅल्यू 3. 2/2 एनची व्हॅल्यू 2. 4/4 एनची व्हॅल्यू 4. के ए याचा इन्व्हर्स कॉन्स्टंट मल्टिप्लाइड बाय मेट्रासेस, त्याचा इन्व्हर्स येते 1/k. ए इन्व्हर्स काढता येणार तुम्हाला. त्याच्यानंतर ए ॲडजॉइंट ऑफ ए इक्वल टू ॲडजॉइंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए मल्टिप्लाइड बाय आर. आता हा जो फॉर्म्युला आहे हा आपला टेक्स्ट बुकमध्ये नाही. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू 0, then याचा a multiplied by adjoint of a equal to adjoint of a multiplied by a equal to 0. ना adjoint of a 0. At determinant of adjoint of a, adjoint of a चं determinant a raised to the power determinant of a काढायचं आणि raised to the power n minus 1 करायचं. Adjoint of a b, the adjoint of b multiplied by adjoint of a reverse होते. a inverse मध्ये जात होते. a b inverse is equal to b inverse a inverse, reversible process. त्याच्यानंतर adjoint of a equal to determinant of a raised to the power n minus 2. म्हणजे determinant a चं काढायचं, त्याला n minus 2 पॉवर करायचा आणि मग जे आपली ओरिजिनल मॅट्रिक्स आहे त्याला हे मल्टिप्लाय करायचं. डिटर्मिनंट ऑफ adjoint a याचा डिटर्मिनंट आहे डिटर्मिनंट ऑफ a इन पॉवर मध्ये लिहायचं n minus 1 होल पॉवर 2. adjoint of k multiplied by a, हा k बाहेर निघते, k raised to power n minus 1 into adjoint of a. n is the order of matrices. adjoint of a transpose equal to adjoint of a त्याचा ट्रान्सपोज सारखाच आहे. आता याच्यावरचे प्रॉब्लेम बघू. पहिला प्रॉब्लेम a equal to 2 0 0 a raised power 5 equal to 1. 5 a raised power 5 equal to 1 असं आहे ना. मग आता पहा इथं तुम्हाला हे झालं आहे a 0 0 0 a 0 0 0 a याचा पॉवर n घेतलं तर पॉवर n डायगोनल मॅट्रिक्स आहे. म्हणजे हे किती a raised power 5 पहा. a raised power 5 equal to 2 raised power 5 0 0 0 2 raised power 5 0 0 0 2 raised power 5 म्हणजे इथे 32 0 0 0 32 0 0 0 30. आता पहा तुम्हाला हे असे आन्सर येऊ शकते. पहा 1 0 0 0 1 0 0 0 1 that is 32 multiplied by I मॅट्रिक्स आहे. आता इथं समजा कॉमन घेतले, इथंच कॉमन घेतले, 16 कॉमन घेतले तर 16 कॉमन घेतल्यानंतर किती आहे इथं 2 0 0 0 2 0 0 0 2 म्हणजे किती 16 आणि हे मॅट्रिक्स दिलेली मॅट्रिक्स झाली 16 a. कोणतेही येऊ शकते बरोबर आहे. तर हे असा ऍडजस्टमेंट करा. नंतर इफ a इक्वल टू, आता हे तुम्हाला करायला देतो, हे प्रॉब्लेम तुम्ही करून पहा. इफ a इक्वल टू 4 minus 1 minus 1k a square minus 6a plus 7i equal to k ची व्हॅल्यू विचारली. असं जर प्रॉब्लेम आला तर काय कराल तुम्ही? पहिल्यांदा a स्क्वेअर काढून घ्या. a स्क्वेअर कसा काढता? स्क्वेअर करा काय का 4 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर k स्क्वेअर नाही. a मल्टिप्लाइड बाय a मल्टिप्लिकेशन करायचं आणि याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायची. i ची व्हॅल्यू 1 0 1 0 1 a ची व्हॅल्यू टाकायची, a स्क्वेअर ची व्हॅल्यू सॉल्व करायचं. इक्वेशन प्लस मल्टिप्लाइड करून सॉल्व करायचं आणि k ची व्हॅल्यू किती आहे पहा. नंतर if m equal to m raised to power 50, m raised to power 50. आता हे असे प्रॉब्लेम करून देत नाही. आता m raised to power 50 आहे तर पहिले बघू म्हणून m स्क्वेअर काढू. काय बदल होते आता हे आपल्याला माहित नाही ना. ह्या डायगोनल मॅट्रिक्स नाही आहे मागच्या प्रॉब्लेम सारखं. मग आपल्याला माहित कसं करायचं तर याचा सॉल्व करून बघू. पहिले m स्क्वेअर म्हणजे m multiplied by m 1 1 1 1 1 1 1 1 1 multiplied m that is 1 1 1 1 1 1 1 1 1 हे झालं मल्टिप्लिकेशन. m multiplied by m म्हणजे m स्क्वेअर.
आता याचा मल्टिप्लिकेशन करा x स्क्वेअर दॅट इज पहिल्या रोनं पहिल्या मल्टिप्लिकेशन येऊन जाते आता 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 1 मल्टिप्लाइड बाय 1 1 1 प्लस 1 प्लस 1 3 बरोबर. त्याच्यानंतर मग इथं दुसऱ्या कॉलमने 1 1 1 3 1 1 1 3 3 3 3 3 3 असं येणार. म्हणजे जर कॉमन घेतला 3 तर काय येणार आहे सर दॅट इज 1 1 1 1 1 1 1 1 1 झालं. आता हे 3 चा आन्सर कसं दिला आहे पहा 3 रेस पॉवर 1 झालं 1 1 1 1 1 1 1 1 1. आता मला सांगा हे 3 रेस पॉवर आहे की नाही m चा स्क्वेअर आहे. इथं 3 रेस पॉवर किती झाले 1 आणि ही मॅट्रिक्स म्हणजे कोणती मॅट्रिक्स झाली m. आता मला सांगा इन दिस वे m क्यूब काय m क्यूब 3 रेस पॉवर 2 m नंतर m रेस पॉवर 4 किती 3 रेस पॉवर 3 into m. मग आता therefore m रेस पॉवर 50 is equal to 3 रेस पॉवर 49 multiplied by m. हे झालं आन्सर. बरोबर. एक कमी उरलं काय आपण इथं 3 आहे इथं 2 इथं 4 आहे इथं 3 इथं 50 आहे तिथे 49 त्याने मल्टिप्लाइड बाय मॅट्रिक्स इटसेल्फ या. तर असा प्रॉब्लेम आहे. बरोबर. आता ऍडजॉइंटचे प्रॉब्लेम घेऊ काही. If k is the scalar, then adjoint of I is the unit vector. The adjoint नहीं पाहिजे. I is the unit vector. I is the unit vector of the unit matrix of the order 3. Then adjoint of ki. Simple formula. Formula तुझे आपला हे आलेले उदाहरण. Formula पहा काय दिला आहे. Adjoint of A पहा दिसते काय. Adjoint of A दिसते. Adjoint of ki म्हणजे ka adjoint of ka equal to k raised power n minus 1 adjoint of a. म्हणजे काय यांची व्हॅल्यू किती आहे 3 म्हणजे k raised power 2 बरोबर आहे. adjoint of आता adjoint of a म्हणजे i आणि i चा adjoint i होते. बरोबर आहे. आन्सर असं राहील की i राहील कोणतं k स्क्वेअर into i. त्यानंतर हे तिसरं. आता हे प्रॉब्लेम कसं करायचा आहे का सॉल्व्ह करून देत नाही हे तुम्हाला आले पाहिजे. ये मॅट्रिक्स दिले आहे adjoint of a मॅट्रिक्स दिले आहे. या स्वायच्या किती काढायच्या आहे तुम्हाला माहित आहे. याचा जो कोफॅक्टर काढतो आपण हा कोफॅक्टर काढल्यानंतर त्याचा काय करतो आपण ट्रान्सपोज म्हणजे कोफॅक्टरचा ट्रान्सपोज म्हणजे काय म्हणतो आपण adjoint of a. या पाहायचं तर हे पहिली रो आहे याचे कोफॅक्टर या पहिल्या कॉलम मध्ये. दुसरी रो आहे याचे कोफॅक्टर दुसऱ्या कॉलम मध्ये. तिसरी रो आहे याचे कोफॅक्टर तिसऱ्या कॉलम मध्ये. बरोबर आहे. adjoint मध्ये कोफॅक्टर काय करतो आपण रो चेंजेस इनटू कॉलम. आता पहा हा x कुठे आहे कोणत्या जागी त्याचा कोफॅक्टर काढावा लागतो. मग पहिली रो पहिल्या कॉलम त्याचे कोफॅक्टर पहिल्या कॉलम मध्ये. दुसरी रो आहे हे दुसऱ्या कॉलम मध्ये. म्हणजे हा x च्या संबंधित एलिमेंट कोणता आहे -1. याचा इथं काय असला पाहिजे कोफॅक्टर. म्हणजे -1 चा कोफॅक्टर याची रो आणि याचा कॉलम सोडून दिला आहे. बरोबर. म्हणजे काही रो आणि कॉलम सोडला तर 0 मल्टिप्लाइड बाय 1 0 2 मल्टिप्लाइड बाय 2 -4 म्हणजे झालं मायनस. म्हणजे पहा असं हे झालं मायनर. पहिलं मायनर करू आपण कोणता होईल कोणता कोफॅक्टर आहे 11 12 13 21 ये 21 म्हणजे -1 2 प्लस 1 आणि m 21 बरोबर आहे. -1 2 प्लस 1 म्हणजे 3 -1 चा पॉवर 3 म्हणजे -1 मल्टिप्लाइड बाय m 21 काय येईल पहा रो आणि कॉलम सोडून द्यायला म्हणजे 0 2 2 1 दॅट इज इक्वल टू m a 21 म्हणजे हा एलिमेंट सांगा -1 मल्टिप्लाइड बाय 0 -4 म्हणजे किती येते -4 म्हणजे 4 x ची व्हॅल्यू 4 बरोबर आहे. 4 आला पाहिजे. आता y ची व्हॅल्यू y कसा काढा तुम्ही हे रो हे कॉलम हे रो ह्या कॉलम हे रो ह्या कॉलम y चा संबंधित पॉइंट कसं ह्या 0 चा कोफॅक्टर 2 चा कोफॅक्टर 1 चा कोफॅक्टर म्हणजे y. मग आता 1 चा कोफॅक्टर आहे की नाही 1 चा कोफॅक्टर. मग 1 चा कोफॅक्टर म्हणजे काय 1 चा कोफॅक्टर काढावा लागला आपल्याला. 1 कोणत्या जागी आहे पहा 1 हा 33 च्या जागी आहे म्हणजे a 33
-1 power 3 plus 3 m33 काढा m33 -1 power 3 plus 3 म्हणजे 6 इवन आहे म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय m33 ओरिजिनल मॅट्रिक्स वरून याचा रो याचा कॉल सोडला 1 0 नंतर -1 1 that is equal to 1 multiplied by 1 minus 0 म्हणजे 1 that is 1 म्हणजे 4 1 असे प्रॉब्लेम आहे. आता इथं a equal to -1 2 इथं दिला आहे. then adjoint of a multiplied by adjoint of a किंवा adjoint of a multiplied by a. तर हे फॉर्म्युला का आपला त्या 12वीतच फॉर्म्युला झाला आपला टेक्स्ट बुक मध्ये आहे. a multiplied by adjoint of a equal to adjoint of a multiplied by a equal to determinant of a multiplied by unit matrix. determinant of a काढून टाका. determinant of a किती येते determinant of a काढा असा रो वाइज determinant -1 बरोबर आहे ब्रॅकेट याचा कॉलम याची रो 4 गुणे 8 मायनस -2 मध्ये -3 6 -2 ब्रॅकेट याचा कॉलम आणि याची रो सोडली 0 3 -9 होईल +9 +2 मल्टिप्लाइड बाय ब्रॅकेट ह्या कॉलम सोडा 0 -6 दॅट इज -1 -2 नंतर +2 आणि मल्टिप्लाइड बाय 9 +2 मल्टिप्लाइड बाय -6 किती ते पहा -2 18 आणि -12 -12 -2 -14 आणि +18 -14 +18 साइन बरोबर पहा तुमचं बरोबर करून टाका 12 म्हणजे झाले 6 6 म्हणजे 4 म्हणजे आन्सर किती पहा डिटर्मिनंट ऑफ a मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट ऑफ a 4 मल्टिप्लाइड बाय म्हणजे 1 0 0 0 1 0 0 0 1 म्हणजे 4 ने मल्टिप्लाइड कर लागला. डिटर्मिनंट पाहून घ्या बरोबर आहे का नाही मग दुसरे डिटर्मिनंट जे डिटर्मिनंट आलं त्यांना मल्टिप्लाइड करून टाका जसं दिलं आहे तसं. तर हे झाले ॲडजॉइंटचे प्रॉब्लेम. आता हे प्रॉब्लेम आहे a इज द स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर ऑर्डर दिली आहे. बाकी तुम्ही पास नॉट इन्व्हर्टिबल आहे म्हणजे त्याचं इन्व्हर्स काढता येत नाही. इन्व्हर्स म्हणजे इन्व्हर्स इज नॉट एक्झिस्ट. मग काय करायचं डिटर्मिनंट ऑफ a = 0 डिटर्मिनंट काढा बाकीचे व्हॅल्यू काढायचे बरोबर आहे. असे प्रॉब्लेम आहे त्याचे प्रॉब्लेम तुम्हाला करता येईल. आता हे प्रॉब्लेम सांगतो n = 2 तर फॉर्म्युला अप्लाय करा. पहा काय काय दिला डिटर्मिनंट ऑफ दिला आपल्याला n ची व्हॅल्यू काढायची आहे. तर डिटर्मिनंट ऑफ a adjoint of a बरोबर आहे इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे पहा adjoint of a. तर adjoint of म्हणजे पहिले याचा फॉर्म्युला 12वीचा फॉर्म्युला डिटर्मिनंट ऑफ a मल्टिप्लाइड बाय r बरोबर आहे. मग याचा डिटर्मिनंट ऑफ a adjoint of a इक्वल टू याचे डिटर्मिनंट घाला डिटर्मिनंट ऑफ a किंवा इथे लिहू कोणाला पहिले लिहून लिहू 5r म्हणजे a मल्टिप्लाइड बाय adjoint of a 5r. आता डिटर्मिनंट ऑफ a मल्टिप्लाइड बाय adjoint of a इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 5r बरोबर आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम असा आहे का हे सॉल्व करता आलं पाहिजे डायरेक्ट नाही करता येते. मग आता काय करायला पहा फॉर्म्युला डिटर्मिनंट ऑफ काय दिला आहे डिटर्मिनंट ऑफ ka इक्वल टू k⁻n डिटर्मिनंट ऑफ a असं आहे की. आता इथं k च्या जागी कोणती व्हॅल्यू आहे 5 म्हणजे काय इथे 5⁻⁴ ऑर्डर माहित नाही मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट ऑफ i आणि याची व्हॅल्यू दिली आहे 125. आता i चं डिटर्मिनंट कधी 1 येते म्हणजे काय हे 5 च्या भागाने म्हणजे 125 5⁻n मल्टिप्लाइड बाय 1 हे 5 चा काय झाला क्यूब 5⁻n म्हणजे याची व्हॅल्यू झाली therefore n = 3. कंपेअर करा n = 3 बरोबर आहे. तर असे हे प्रॉब्लेम आहे. आता इथं if a = 2 - 1 1 1 2 1 1 1 3 the adjoint of determinant of adjoint of a multiplied by adjoint of a याचा डिटरमिनंट काढा तर डायरेक्ट फॉर्म्युला आहे पहा adjoint of a multiplied by adjoint of a adjoint of a determinant of a n - 1 power 2
मग आता इथं काय करावं लागेल तुम्हाला याचं काढावं डिटर्मिनंट. मग डिटर्मिनंट प्रॉब्लेम डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू कॉलम 2 ब्रॅकेट है ना 3 गुणे 6 मायनस 1 नंतर मायनस असते -1 कॉलम ब्लॉक करा 3 1 3 मायनस प्लस 1 मल्टीप्लाइड बाय 1 प्लस 1 मल्टीप्लाइड बाय 1 माइनस 2 माइनस प्लस 2 सॉल्व करायला आहे 2 मल्टीप्लाइड बाय 5 माइनस प्लस 1 4 प्लस 1 मल्टीप्लाइड बाय 3 5 गुणे 10 4 14 14 3 17. आता हे फॉर्म्युला अप्लाय करू. Therefore determinant of adjoint A is equal to determinant of A raised to power n minus 1 power 2. डिटर्मिनंट ऑफ किती आहे 7b n म्हणजे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 3/3 म्हणजे n ची व्हॅल्यू किती याची 3 - 1 पॉवर 2 17 3 - 2 म्हणजे 3 - 1 2 2 चा पॉवर म्हणजे 4 आन्सर. असा आन्सर दिला आहे त्याचा 17 चा पॉवर 4 करून दिला रे. बरोबर आहे. ठीक आता याची व्हॅल्यू adjoint of B विचारली आहे given B equal to adjoint of A. डिटर्मिनंट ऑफ A काढून घे. काय ते डिटर्मिनंट ऑफ A पाहू काढा नंतर पाहू. adjoint of A दिला आहे मग याची व्हॅल्यू विचारली आहे adjoint of B divided by त्याचा डिटर्मिनंट divided by डिटर्मिनंट ऑफ C व्हॅल्यू लिहू आपण. डिटर्मिनंट adjoint है ना B म्हणजे adjoint of A divided by determinant C म्हणजे किती 5A. आता एका फॉर्म्युला अप्लाय करा. फॉर्म्युला लिहून दिला आहे adjoint A म्हणजे determinant of A. बरोबर आहे. determinant of A raised to power n minus 1 power 2 upon आता पहा हे k raised to power n म्हणजे 5 raised to the power n डिटर्मिनंट ऑफ A. आपल्याला कोणची गरज आहे n तर माहित आहे किती आहे 3/3 therefore n equal to 3. हे कसं सॉल्व करता येते फक्त आता काढायला आपल्याला डिटर्मिनंट. तर डिटर्मिनंट कसं काढा डिटर्मिनंट काढून काय होतं A equal to 1 - 1 1 0 2 3 2 1 0. डिटर्मिनंट काढता आलंच पाहिजे डायरेक्ट काढता आलं पाहिजे. काय ना हे 1 बरोबर आहे. मी लिहून तरी 1 मल्टीप्लाइड बाय सगळ्याचा कॉलम याची रो सोडली 0 - 3 बरोबर आहे. मायनस प्लस 1 डिटर्मिनंट याचा कॉलम याची रो सोडा 0 -3 गुणे 6 -6 आणि नंतर प्लस 1 ब्रॅकेट याचा कॉलम याची रो सोडा 0 -4 दॅट इज इक्वल टू किती डिटर्मिनंट 1 -3 -3 -6 -4 दॅट इज -13. -13 डिटर्मिनंट येऊन राहिलं पाहून घ्या. डिटर्मिनंट -13 रेस्ट टू द पॉवर n by n ची व्हॅल्यू 3 - 1 पॉवर 2 डिवाइडेड बाय 5 रेस्ट पॉवर n म्हणजे 5 रेस्ट पॉवर 3 मल्टीप्लाइड बाय -13 म्हणजे -13 रेस्ट पॉवर 3 - 1 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 डिवाइडेड बाय 5 रेस्ट पॉवर 3 मल्टीप्लाइड बाय -13. हे -13 एक कॅन्सल होईल -13 डिवाइडेड बाय 5 रेस्ट पॉवर 3. कॅल्क्युलेशन करा किती येते ते 5. जसा आन्सर दिला तसा ऍडजस्ट करायला लागेल तुम्हाला. बरोबर आहे. तर हे आणि आता पहा डिटर्मिनंट मध्ये काय असते आपला डिटर्मिनंटची व्हॅल्यू. तर एखादी हे दिला आहे मध्ये मॅट्रिक्स A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 असं जर दिलं असेल तर हा डिटर्मिनंट ऑफ A म्हणजे पहा काय होईल. म्हणजे ज्या जो एलिमेंट घेतला समजा मी पहिली रो घेतली तर त्याचाच कोफॅक्टर मल्टिप्लाय A11 A11 A12 A12 A13 A13 कॉलम घेतला तर कॉलम A11 A11 A21 A21 A31 A म्हणजे हा कोफॅक्टर आहे. हा कोणताही पण
जे एलिमेंट असेल त्याचेच काय पाहिजे, कोफॅक्टर मल्टिप्लाइड पाहिजे, म्हणजे डिटर्मिनंट काढता येते. आणि समजा हे वेगवेगळं असलं, म्हणजे समजा A11 आहे आणि त्याने A32 अशा प्रकारचे वेगवेगळे पार्ट आहे ना, असं जर आलं त्याची ऍडिशन जर असली तर याची व्हॅल्यू 0. किती त्याची व्हॅल्यू 0. लक्षात ठेवा. अशा प्रकारे मी तुम्हाला मॅट्रिक्स ते आणि बाकी प्रॉब्लेम येते, बाकी कॅल्क्युलेशन आहे. तर हे काय असते या मॅट्रिक्स मध्ये शॉर्टकट माहित असणं आवश्यक आहे. दोन प्रॉब्लेम, बहुतेक दोन प्रॉब्लेम येते, एक तर येतेच. दोन प्रॉब्लेम म्हणजे 2 2 4 मार्काचे प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. याचा पुढचा चॅप्टर आपण पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. पण त्याच्या पहिल्यांदा काही प्लेनचे प्रॉब्लेम विचारले होते, ते प्लेनचे प्रॉब्लेम घ्यायचे आहे. मी हे प्लेनचे प्रॉब्लेम फक्त मला काय म्हणतात ट्रिक्स सांगतो, तुम्ही घरी करून पहा आणि वाचा. पहा प्लेन पूर्ण 3 डायमेन्शनल वेक्टर 3D प्लेन लाईन 4-5 प्रॉब्लेम येते, 4-5 किंवा 6 प्रॉब्लेम पहा. तुम्ही मागचे पेपर पहा, होऊ शकते इकडे तिकडे, पण साधारणतः 5 चौक 20, 4 चौक 16, 4 दुने 8, 5 दुने 10. तर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द, पहा मी आकृती काढून दाखवतो तुम्हाला, पहा कसं जमते तो. पासिंग थ्रू 1 2 -1 अँड लाईज ऑन द प्लेन. त्याचे डायरेक्शन, लाईनचे डायरेक्शन निश्चित दिले आहे 1 2 3. काय करायचं आहे, समजा आकृती काढली आपण, कन्सिडर हे एक लाईन आहे, हे दुसरी लाईन आहे. कशात आहे, प्लेन मध्ये आहे. याचे डायरेक्शन निश्चित किती आहे 2 1 3. याचे डायरेक्शन 4 1 2. याच्यावरचा वेक्टर B1 घेतला, B1 वेक्टर 2i j + 3k. B2 दुसऱ्या लाईनवरचा वेक्टर 4i + j + 2k. झाला. आता प्लेन एका पॉइंट मधून जाते, कोणत्या पॉइंट मधून जाते 1 2 -1. आता पहा काय करतो, याले पाहिजे नॉर्मल पहा. प्लेनचे इक्वेशन काढताना नॉर्मल आवश्यक आहे, कोणे बदल करा. मग आता मला सांगा, याला परपेंडिक्युलर असणारी लाईन म्हणजे काय, नॉर्मल आहे ना, प्लेनचा नॉर्मल. आता हा परपेंडिक्युलर आहे प्लेनला, म्हणजे प्लेन मधल्या लाईनला काय आहे, परपेंडिक्युलर. मग दोन वेक्टरला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर म्हणजे काय होते, ह्या दोघांचा क्रॉस प्रॉडक्ट म्हणजे B1 क्रॉस B2. N1 = B1 क्रॉस B2 काढा, फाइंड इट. झाला. आणि आता कोणत्या पॉइंट मध्ये, पासिंग थ्रू पॉइंट. कोणता पॉइंट आहे, A 1 2 -1, that is I + 2j - k. आहे की नाही. मग इक्वेशन ऑफ प्लेन काय होईल, इक्वेशन ऑफ प्लेन इज r डॉट n = a डॉट n. व्हॅल्यू टाकायची आणि सॉल्व करायचं. बरोबर आहे. दुसरा प्रॉब्लेम, इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द पॉइंट 1 -3 -2 अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन्स. त्या प्लेनचे काय आहे, आकृती पहा. हे दिलेले दोन प्लेन आहे, याला परपेंडिक्युलर असणारा एक प्लेन आहे. समजा एक दिलेला प्लेन आहे, ह्या दुसरा दिलेला प्लेन आहे. व्हिज्युअलाइज करा, म्हणजे आकृती काढून पहा काय होते तो. आणि याच्यात नॉर्मल आवश्यक आहे, प्लेनचे वेगवेगळे प्लेनचे इक्वेशन आहे. आता हा प्लेन घेतला मी, x + 2y + 2z = 5, आणि हा प्लेन घेतला 3x + 3y + 2z = 8. झाला. याचे नॉर्मलचे डायरेक्शन शोध. कोणते होते नॉर्मलचे डायरेक्शन, ह्या L1 नॉर्मल आहे 1 2 2. याचा नॉर्मलचा डायरेक्शन N2 हा नॉर्मल दुसऱ्या प्लेनचा. याचे डायरेक्शन शोध किती आहे, 3 3 3 2. पहा x y z चे प्लेनच्या इक्वेशन मधले x y z चे नॉर्मलचे काय असतात, डायरेक्शन. आता आपल्याला कळायचं आहे प्लेन व्हिच इज परपेंडिक्युलर टू, याला प्लेन परपेंडिक्युलर आहे समजा. असा प्लेन काय आहे, परपेंडिक्युलर आहे. ह्या रिक्वायर्ड प्लेन. आता हा रिक्वायर्ड प्लेन कोणत्या पॉइंटला जाते, 1 -3 आता तुम्ही गेसिंग लावू शकता. याचा नॉर्मल असा, याचा नॉर्मल असा, याचा नॉर्मल कसा आहे, असा आहे की नाही. मग हा नॉर्मल कशाला परपेंडिक्युलर आहे, L1 ला आणि N2 ला. पहा आकृतीमध्ये बघा, नॉर्मल ऑफ required plane is
perpendicular to the planes. Therefore n equal to n1 cross n2 म्हणजे n माहित होऊन जात तुमचं n माहित झालं म्हणजे पॉइंट कोणत्या पॉइंटला हे प्लेन 1 3 2 त्याच्यासारखं r डॉट n a डॉट n बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे, दोन प्रॉब्लेम. आता पहा हे प्रॉब्लेम कोणत्या नंबरचा आहे, तिसरा आहे का चौथा आहे. पहा इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू 1 1 1 पॅरलल टू प्लेन 2x 3y z इक्वल टू. आता पहा या प्रॉब्लेम मध्ये हे ऑप्शन सॅटिस्फाई होते. काय हे लाईन आहे कोणत्या पॉइंटला, ते पॉइंट हा लाईन वरचा 1 1 1 म्हणजे वर लाईनचे इक्वेशन पहा अशा प्रकारचे आहे म्हणजे x - 1 y - 1 z - 1 पाहून घ्यायचं ऑप्शन मध्ये a b c d मध्ये हे सॅटिस्फाय होते बहुतेक. मग काय होते पॅरलल टू प्लेन, प्लेनला काय आहे पॅरलल, कोणता प्लेन आहे 2x 3y z 5 इक्वल टू 0. मग नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज कोणते होईल 2 3 1 बरोबर आहे. हे नॉर्मलचे डायरेक्शन रेशो. आता मला सांगा हा नॉर्मल आणि ह्या लाईनचा जो r लाईनचे इक्वेशन येते याचे डायरेक्शन लाईनचे डायरेक्शन रेशोज कसे असतात a1 b1 आणि c1 हे कुठून आणायचे हे दिले नाही. मग आपला ऑप्शन मध्ये पहा, ऑप्शन मध्ये ह्या a1 झाला, ह्या b1 झाला आणि c1 झाला बरोबर आहे. आता ह्या नॉर्मल काय आहे, नॉर्मल कशाला परपेंडिक्युलर लाईनला किंवा लाईन आहे ना, नाही लाईन कशाला पॅरलल आहे प्लेनला, म्हणून प्लेनचा नॉर्मल ह्या लाईनने काय राहील परपेंडिक्युलर. म्हणजे ह्या लाईनचे डायरेक्शन रेशोज आणि नॉर्मलचे डायरेक्शन रेशोज याच्या गुणाकार a1 बरोबर आहे a1 2 प्लस b1 मल्टिप्लाइड बाय 3 प्लस c1 मल्टिप्लाइड बाय 1 इक्वल टू काय होईल 0. परपेंडिक्युलर डॉट प्रोडक्ट कसा असते 0. मग आता इथे पहा a1 ची व्हॅल्यू किती -1 म्हणजे दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन चौथा असं चेक करून पाहतो. याच्यात पहिलेच ऑप्शन बरोबर येते a1 मा 2 b1 ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाइड बाय 3 c1 ची व्हॅल्यू -1 इक्वल टू 0 येते का पहा बरं. इक्वल टू 0 आला पाहिजे. -2 प्लस 3 -1 इक्वल टू 0 नाही हे नाही 3 आणि 2 6 1 1 1 -1 2 प्लस 3 -1 c1 ची व्हॅल्यू काय आहे 1 -1 3 आणि हे -1 सॉरी हे a1 ची व्हॅल्यू -1 2 आहे का. आता पाहिजे 2 प्लस 3 आणि हे -1 दॅट इज 0 इक्वल टू 0. लेफ्ट हँड साइड इक्वल टू राइट हँड साइड. म्हणून हे ऑप्शन कसं आहे करेक्ट आहे बरोबर. आकृती जर काढली ना तुम्ही ह्या नॉर्मल ह्या लाईनने काय आहे परपेंडिक्युलर, कारण प्लेन हा लाईनला पॅरलल आहे. आता इथे प्लेन मेक्स इंटरसेप्ट म्हणजे इक्वेशन ऑफ प्लेन काय पहा, इक्वेशन ऑफ प्लेन इंटरसेप्ट कोणती आहे 2 1 a b c x डिवाइडेड बाय a y डिवाइडेड बाय 1 z डिवाइडेड बाय -2 इक्वल टू 1. आता याला 2 ने मल्टिप्लाय करून टाका x प्लस 2y मायनस z आणि इक्वल टू 2 हे 2 इकडे घेऊन या x प्लस 2y मायनस z -2 इक्वल टू 0 झाला. आता आपल्याला काय म्हणायचं आहे ओरिजिन पासूनचं डिस्टन्स सोपं आहे. ओरिजिन पासूनचं डिस्टन्स म्हणजे समजा x1 y1 z1 पॉइंट असेल आणि हा प्लेन असेल a x प्लस by प्लस cz प्लस d इक्वल टू 0. तर हे ते प्लेनचे डिस्टन्स येते ह्या पॉइंट पासून या प्लेनचं ax1 by1 cz1 प्लस d डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर म्हणजे काय सांगा बरं ओरिजिन पासून. मग इथं काय पाहिजे आपल्याला 0 0 0. तर काय सांगा डिस्टन्स इक्वल टू 0 पॉइंट टाका 2 0 -0 -2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर म्हणजे प्लेन मधला 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर किती ते पहा कॅल्क्युलेशन करा आन्सर कंप्लीट बरोबर आहे. तर हे अशाच प्रकारचे दुसरा प्रॉब्लेम आहे. हे प्रॉब्लेम आहे डिस्टन्स बिटवीन द प्लेन्स
दोन प्लेन मधलं. आता हे दोन्ही प्लेन पॅरलल आहे. दोन पॅरलल प्लेन मधलं अंतर आहे डिस्टन्स बिटवीन पॅरलल प्लेन्स d1 - d2 अपॉन d2 - d1 घ्या, d1 - d2 घ्या. स्क्वेअर होता ह्या प्लेन मधला a स्क्वेअर b स्क्वेअर c स्क्वेअर. आता आपल्याला पॅरलल प्लेन कशावरून पहा बरं. हे प्लेन आहे पहिला 2x - 2y + z + 3 = 0. हा प्लेन झाला पहिला. नंतर दुसरा प्लेन आहे 4x - 4y + 2z + 5 = 0. हा सेकंड प्लेन आहे. याला 2 ने डिवाइड करा. डिवाइडिंग बाय 2. 2 ने डिवाइड केलं तर 2x - 2y + z + 5y2 = 0. हा झाला E2 प्लेन. पहा बरं पॅरलल प्लेन कसे ओळखायचे. जिथं x y चा कोएफिशिएंट z चा हे कॉन्स्टंट वेगळे राहू शकते पण x y z चे कोएफिशिएंट कसे असले पाहिजे सारखे. म्हणजे हे दोन्ही पॅरलल प्लेन आहे. मग आता फॉर्म्युला अप्लाय करायचा हा डिस्टन्स बिटवीन दिस पॅरलल प्लेन बरोबर आहे. d1 म्हणजे किती 3 मायनस d2 म्हणजे किती 5/2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर सारखंच आहे 2 चा स्क्वेअर प्लस मायनस 2 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. त्याला म्हणतात डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल प्लेन्स. आता हे 8वा प्रॉब्लेम आहे. 8वा 9वा प्रॉब्लेम सारखाच आहे. त्याच्यात बरोबर त्याच्यात वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन दिला आहे, इथं लाईनचं इक्वेशन दिलं आहे. इक्वेशन ऑफ प्लेन व्हिच कंटेन्स. आता हे प्रॉब्लेम पहा. याच्यातला a1 पॉइंट मायनस मध्ये काय आहे ह्या 1 i प्लस 2j प्लस 3k मायनस 3k नाही हे मायनस होणार ना i मायनस 2j उलट लिहित असतो प्लस 3j आणि b1 म्हणजे काय होते b1 म्हणजे i प्लस 2j प्लस k. नंतर a2 पॉइंट कोणता आहे 4i आणि इथं 0 प्लस 0j नाही दिलं चालते आणि मायनस k आणि इथं b2 काय आहे b2 म्हणजे हे डायरेक्शन रेशोज i प्लस 2j प्लस k. ओके. आता फॉर्म्युला आहे r इक्वेशन ऑफ प्लेन इज r डॉट b1 क्रॉस b2 a कोणत्या पॉइंटला ते a1 दिला a2 लिहा डॉट b1 क्रॉस b2 हा फॉर्म्युला. b1 क्रॉस b2 काढून घ्या. आता r डॉट b1 क्रॉस b2 ची व्हॅल्यू टाका. a1 ह्या लिहा किंवा ह्या लिहा कोणतेही लिहिता येते सारखंच आहे a1 डॉट b1 क्रॉस b2. अशा प्रकारचे हे प्लेनचे प्रॉब्लेम आहे. पुढे भेटू पुढच्या पार्ट मध्ये.